तर ह्या शाळेने खूप काही दिले. ह्या शाळेमुळे आम्हाला खूप चांगले पर्सेंटेज पडले किंवा शिक्षण खूप छान होतं इथं. कारण आमची पिढी पूर्ण शिकली याचा विचार करा की ह्या शाळेमध्ये किती छान छान शिक्षण केले किंवा माझ्यानंतर माझ्या बहिणीची मुलगी सुद्धा इथे शिक्षणाला आहे. त्याच्यामुळे खूप छान शाळा आहे. जिथे मी लहानाची मोठी झाली, जिथे मी 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं, ती माझी शाळा. ही आहे माझी शाळा, बघू शकता. जिथं मी 10वी पर्यंत शिक्षण केलं आणि जिथं मी लहानाची मोठी झाली, जिथं मी शाळा काय असते हे जगायला शिकली, ही आहे माझी शाळा. आणि मी इथं 10वी पर्यंत शिक्षण केलंय. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मी पूनम भोसले, माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे. आणि माझं खरं तर 10वी पर्यंत शिक्षण आहे ना इथं झालंय. ह्या शाळेचं ना सावित्रीबाई फुले प्रशाला ज्युनियर कॉलेज आणि सोनन सोनन हे सांगोला तालुक्यामध्ये गाव आहे. त्या गावामध्ये मी राहते आणि माझं शिक्षण इथं 10वी पर्यंत झालंय. आणि हे बघू शकता, ही आहे शाळा. आई तशीच आहे, 5-6 वर्षात काही बदल नाही आणि खूप भारी वाटतंय इथं. आणि आता खरं तर आम्ही शाळा सुटल्यानंतर आलोय शूट करायला आणि आता कोणच नाही, एकदम शांतता आहे. आणि हे बघू शकता, आम्ही इथून यायचो, इथं गेट आहे. इथून आम्ही काय करायचो, पहिला इथून एंट्री करायचो आणि त्याच्यानंतर इथं सायकल लावायचो. आता इथं तिथं पहिलं काय नव्हतं असं झोपाळा वगैरे खेळायला. इथं आमचं सायकल लावायचं ठिकाण होतं. त्याच्यानंतर इकडं बघू शकता, हे नंतर केलंय. हे पहिलं नव्हतं आमच्या टायमाला. इकडं वॉशरूम वगैरे आहे, तसंच आहे पहिलं. ही पण रूम येलो कलरची नंतर केली ना, है ना पिला? हा, नंतर केल्या. आणि हे नंतर रूम केले. आणि ही शाळा जशी आहे तशी आहे. म्हणजे हे झाडं सुद्धा जुन्या ह्याच्यातले, माझ्या आत्या शाळेला होती का तेव्हाची झाड आहेत. मी तुम्हाला सांगते आमची कोणती कोणती पिढी, कितवी पिढी आम्ही शाळा शिकलो इथं. आणि हे पूर्ण आमची 10वी पर्यंत शाळा, मला खूप भारी वाटतं इथं. आणि हे बघू शकता, हे झाडं वगैरे सुद्धा, हे छोटे छोटे रोप आत्ता लावली असतील पण हे पूर्ण उंच झाडं दिसतात ना, हे सगळे, ते सगळे झाडं आमच्या पूर्ण माझ्या आत्याची पिढी होती तेव्हापासूनचे झाडं. आम्ही शिकलो तेव्हा पण हे झाडं होते. आणि मी सांगते तुम्हाला, इथं मोठ्या मुख्याध्यापकांची शाळा म्हणजे रूम होती. इथं 10वी कॉम्प्युटरचा क्लास होता, भरत होता इथं. त्याच्यानंतर 9वी आणि 10वी इथं होती. आणि इकडे इंग्लिश मिडियम भरायचं, इथे इंग्लिश मिडियम सुद्धा आहे. आणि त्याच्यानंतर वरती ज्या रूम होतं ना, तिथं काय नव्हतं, ओपन होतं. तिसरा मजला दाखवलेला, तिसरा मजला सगळा ओपन होता. आणि ह्या 2 मजला होतं, इथं सगळे इंग्लिश मिडियम होते. आणि इकडं होतं ते आमचं सगळं 5वी पासून ते 10वी पर्यंत वर्ग भरत होते. आणि खरं सांगायचं तर खूप भारी वाटते. पाण्याची टाकी सुद्धा सगळं जिथं आहे तसं आहे. म्हणजे हे नाव सुद्धा, नाव जिथं होतं ना, जसं होतं ना तसंच आहे, फक्त त्यांनी कलर देऊन थोडं व्यवस्थित केले. आणि खूप छान वाटते आणि खूप छान शिक्षण इथं माझं झालंय. आणि इथं पण आमच्या मुख्याध्यापकांची हे आहे, तिथंच आहे वाटतं ना ऑफिसात. आता पहिलं ऑफिस इथं होतं उपमुख्याध्यापकांचं, आता तिकडं झालंय. मोठे जे एमडी सर आहेत ते रिटायरमेंट झाले त्याच्यामुळं. आणि हे बघू शकता, हे आता इथं काय काय भरतं हे पिल्याला माहितीये, मला माहित नाही. पण पहिलं आमचं भरत होतं इथं, आम्ही 9वी 10वी खाली असायचं आणि वरती 6वी 7वी 8वी सगळं वरती असायचं. आणि इकडे इंग्लिश मिडियम असायचं. आता इंग्लिश मिडियम प्लस 11-12वी सुद्धा इथं आहे. आणि प्लस आपल्या 10वीचं जे बोर्ड एक्झाम होती ती सुद्धा सेंटर आपल्या इथंच झाले. आमचं पहिलं इथं नव्हतं. खूप छान सरांनी, मुख्याध्यापकांनी, जे पण सर आहेत, डीडी सर वगैरे, त्यांनी खूप छान म्हणजे हे केलेलं आहे, म्हणजे अपडेट झाली शाळा. आणि सगळं इथंच आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. गाव छोटं आहे आमचं, पण गावामध्ये सगळं एज्युकेशन भेटलं जाते. 11-12वी सायन्स, आर्ट, कॉमर्स फक्त नाही ना, हा आर्ट्स, एवढंच दोन्ही होतं. 11-12वी सुद्धा मुलींना ज्यांना लांबून आहे, बसला प्रवासाला हे नाहीये, त्यांना सगळ्यांना इथं व्यवस्था करून दिलेली आहे. आणि खरं तर खूप आठवण येत. आणि हा इथे एक ओटा होता, कट्टा. हा कट्टा काढलाय है ना ग. इथे एक कट्टा होता पहिला, इथे झेंडा वंदन आमचा व्हायचा. आणि ह्या कट्ट्यावरती मीटिंग वगैरे सत्कार असेल ते शिक्षक इथं नाही, हे आमच्या मैदानात आम्ही आहे ना इथं असायचं. इथं मैदान दाखव, इथं आम्ही सगळं आमचा वर्ग म्हणजे आम्ही सगळेजण बसलो जायचो इथं. आणि खरं तर एवढं भारी वाटतंय ना. आणि एनसीसी असायची पहिली, माहिती का? एनसीसी मध्ये मी भाग घेतला होता 10वीत असताना, 9वी-10वीत. आणि मी लीडर होते. आणि त्या पलीकडे आहे ना, तिकडे तो गेट झालाय ना, आता तिकडे पहिलं काय नव्हतं, पटांगण होतं, तिथनं आमची एनसीसी चालू व्हायची. ती अशी इथं यायची, इथून अशी राऊंड मारायची. असं म्हणजे खूप काय भारी वाटतंय मला. खरं तर आता येऊन आणि एकदम असं वाटतंय की कोणाला भेटणं नाही, काय नाही. आणि 5-6 वर्षातून पहिल्यांदा इथं आले, जशी 10वी झाले. आणि माझ्याबरोबर जे 10वीचे बॅचचे आहेत ते सगळे व्हिडिओ बघतात, ते नक्की कमेंट करतील, त्यांना माहिती आहे, त्यांच्या पण आठवणी जाग्या होतील. आणि आता झेंडा इथं केलाय त्यांनी, पहिला झेंडा इथं होता त्या ओट्यापाशी. आणि इथं झाडं आता नंतर छोटी छोटी नंतर आलेत हे 5-6 वर्षामध्ये. आणि त्या झाडाच्या पाठीमागे एक स्टेशनरी असायची. आम्ही काय करायचं, 10वीला असताना इथं क्लास असायचा आणि आम्हाला असं खारी डाळ वगैरे, बॉबी, ते असं 2-2, 10-5-5 रुपये सगळं खाऊ वाटायचं. आम्ही पोरांना आणायला लावायचं.
तिथून आणायचे आणि सप्लिमेंट म्हणजे ताव पेन वगैरे आम्ही सगळे तिथून घ्यायचो. आणि खरंच खूप भारी वाटतं शाळेमध्ये येऊन. आणि हे झाडं आता मी सांगते आमचे हे झाडाचा किस्सा. आमचं शिक्षण इथं आम्ही माझ्या आत्या लहान असल्यापासून त्या पिढीपासून आम्ही ते शिक्षण केले. माझ्या आत्याने केले, माझ्या मोठ्या चुलत भावाने बहिणीचं शिक्षण झालं, माझ्या दिदीचं झालं, त्यानंतर माझं झालं, त्यानंतर माझ्या छोट्या बहिणीचं पिऊचं वगैरे. पिऊ माझी बघ 10वीला आहे तुम्ही. आणि तिचं झालं ते झालं ना, माझ्या बहिणीच्या मुलगी सुद्धा इथे शिकते. एवढ्या पिढ्या आमचं शिक्षण इथं झालंय. आणि खरंच भारी वाटतं एवढ्या पिढ्या शिक्षण. तेव्हापासून ही 3 मजली अशी शाळा आहे, तुम्ही बघू शकता. असं नाही की नंतर त्यांनी म्हणजे बांधले वगैरे, काही नाही. 3 मजली इकडचे 2 मजली होते आणि तिसरा मजला होता तेवढा नंतर केला. तिथं ओपन होतं, म्हणजे तिथं बांधकाम चालू होतं तेव्हा आम्ही 10वीला असताना. आणि खूप स्वच्छता वगैरे व्यवस्थित असायची. पाण्याची टाकी, नळ आता केलेत, पहिली पाण्याची टाकी होती. आणि हे झाडं सुद्धा जुनी आहेत, एकदम जुनी. मला आश्चर्य वाटते की झाडं वगैरे खूप छान स्वच्छता. आणि तुम्हाला असं वाटत नाही मेन गावामध्ये शाळा आहे, पण ग्राउंड वगैरे बघा किती मोठा आहे, व्यवस्थित आणि सगळं सुटसुटीत आहे गावात असून सुद्धा. आणि खरंच खूप भारी वाटतंय. हे सुद्धा नारळाची झाडं जी होती ना, शोची नारळाची नाहीत, आय थिंक हे जे येते हे सुद्धा झाडं होती ना, जुनी तेव्हा लहान लहान होती आणि ती आता मोठी झालीत. आणि तिथून बघू शकता, तिथून वरती जायला मजला आहे. आणि हे इथून वरती झाला. मी एक किस्सा सांगते ह्या जिन्याचा. मी 8वीला का 8वीला होते आणि माझे पप्पा मुंबईला होते. आम्ही गावाला आल्यानंतर आणि नाही 9वीला होते मी. आणि आमचा क्लास पुढचा कोणता तरी भरायचा होता, इतिहासचा भरायचा होता. आणि मी मग सप्लिमेंट म्हणजे ताव आणायला चालली होती पळत पळत खाली. आणि माझे चिल्लर पैसे होते ना, ते जिन्यात खाली पडले होते. आणि समोरून नांगणे सर म्हणून आहेत, ते आले आणि मला आम्हाला आमचं कसं भोसले सर नेम आहे ना, त्यामुळे मला छत्रपती आम्हाला जास्त म्हणत होते. आणि ते पैसे म्हणजे असे खाली पडले ना, मला म्हणायचे असे सारखे नाही का, मुंबईचा पैसा, मुंबईचा. पप्पा मुंबईला होते ना, त्याच्यामुळं तो किस्सा मला अजून आठवतो. आणि मी सारखी सांगते किस्सा हा. त्याच्यामुळे मला तेव्हापासून मला सारखे ते मुंबईचा पैसा, मुंबईचा पैसा, म्हणजे ते चिल्लर खाली पडल्यामुळं. आणि दुसरा एक किस्सा सांगायचा म्हणजे ह्या शाळेतला, म्हणजे लय किस्से आहेत असं, पण मला जे मी आठवते ते सांगते. म्हणजे आम्ही कसं मार्क्स कमी पडलेले, मला टेस्ट असायच्या 9वी-10वीला. आणि पप्पांना बोलवून घेतलेलं त्यांनी की मार्क्स कमी पडलेत वगैरे. आणि इथं ऑफिस होतं ह्या रूम मध्ये, पहिलं ही रूम दिसते ना पॅक, त्या रूम मध्ये ऑफिस होतं डीडी सरांचं. आणि ज्या सरांच्या कंप्लेंट होत्या मागणे सरांच्या वगैरे, त्यांनी मला घेऊन सरांना पप्पांपुढे गेलते. आणि ते सांगायला लागले की अभ्यास नाही, टेस्टला मार्क कमी पडलेत. आणि पप्पा म्हणतात, पप्पा काहीच नाही रिएक्ट केले त्यांना, म्हणजे मला ओरडले नाहीत, काय नाहीत. मग त्यामुळे त्यांना शिक्षकांना पण असं वाटायचं की पप्पा ओरडत नाहीत, बोलून काय फायदा आहे. त्यामुळे तो पण किस्सा आठवतोय मला. पप्पा म्हणजे लय लाड करत होते, त्याच्यामुळं असं हे नाहीये. आणि हे बघू शकता आमची शाळा कशी वाटते एकदा बघा. आणि त्याच्यानंतर हा पोल परत केला आहे ना ग. हा पोल नंतर केला, पहिला पोल काय नव्हता. आणि कुंडा झाडं वगैरे खूप छान पहिले आहे तशी आठवण ठेवली. हे खरं शाळेला शोभा आहे ना, फक्त ह्याच्यामुळे आले, झाडांमुळे. आणि शिक्षण वगैरे पण खूप मस्त आहे. तुम्ही विचार करा की इथं शिक्षण एवढं मस्त आहे की आमच्या आत्यापासूनच्या पिढ्या इथे शिकलेत. मग विचार करा हे किती जुनी शाळा आहे. आणि ह्या शाळेला ना शॉर्टकटमध्ये कन्या शाळा असं म्हणतात. आणि ह्या शाळेचं नाव खरं तर सावित्रीबाई फुले प्रशाला ज्युनियर कॉलेज असं आहे. आणि खूप छान आहे. आम्ही कधीच आमच्या कोणत्याच पिढ्या बाहेर शाळेला गेलो नाही. काय कुठं पण किती पण तुमच्याकडे पैसा असू द्या, तुम्ही किती पण श्रीमंत असू द्या, पण इथं शिक्षण करूनच मगच कुठं जायचं असेल तिकडे आम्ही बाहेर जातो. त्याच्यामुळे आमचं सगळ्यांचं शिक्षण, आमचे सगळे भाऊकी असू द्या, आमची वाडी, आमच्या आत्यापासूनच्या पिढ्या इथे शिकलेत, त्याच्यामुळे भारी वाटतं या शाळेमध्ये. आणि माझं पण शिक्षण इथं 10वी पर्यंत झालं. आणि आता मी इथं आले ना 5-6 वर्षातून पहिल्यांदा आले. 7-8 वर्ष तर झाले. आणि त्याच्यामुळे मला खूप पूर्ण अशा आठवणी ताज्या झाल्यात. आणि मला असं वाटतं की हा मी तर शाळेला होती आणि आत्ताच शाळा झाली काय, मला असं वाटतंय. हे बघू शकता. आणि त्या आतमध्ये काय जाऊ शकत नाही, कारण आतमध्ये अलाउडच नाही कॅमेरा वगैरे. आणि हा आता जशी काय म्हणतात दिवस बदलले तसे शाळेने पण खूप छान ह्या प्रगती केली. कॅमेरे वगैरे, सेफ्टी वगैरे मस्त बसवलेत. त्याच्यामुळे काय आपण परमिशन नाही घेते, त्यामुळे मी काय आज जाणार नाही, त्यामुळे ग्राउंड वरूनच दाखवते. आणि ही रूम आणि इकडची रूम आहे, ती रूम पिपल्या कशाला केली. हा ती जिम आणि किचन मिचन सेपरेट केलंय त्यांनी, खूप मस्त तिकडे बघू शकता. ते पहिलं नव्हतं तिथं असं. पहिले इथं आहे ना, भाजी मामा इथंच राईस शिजवायचे. आणि आम्ही काय करायचं, 9वी-10वीला अलाउड नव्हतं राईस खायला, म्हणजे जे भात बनवतात ते. आम्ही छोट्या बहिणीचे वगैरे डबे त्यांना पाठवायचं भात खायला. एकदम साधा सिंपल भात होता, टेस्टी, आणि खूप आठवणी आहेत. आणि अशी आहे आमची शाळा, भारी वाटते.
आणि ह्या ग्राउंडमध्ये आहे ना खूप काय म्हणजे पीटीचे तास असू द्या, जास्त करून मला ह्या ग्राउंड खूप आवडायचा. कधी माहितीये का, एनसीसी असल्यानंतर जानेवारी म्हणजे आपलं 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला आणि प्लस गणपती बसवल्यानंतर आमच्या इथं दांड्या असायच्या. दांड्याला आम्ही समोर असायचो, मेगा पाटणे मी, आणि खूप भारी वाटते. नारळ पण लावले झाडाला बघ. पडत. हा ते वाकले ना. हम्म. आणि मी तुम्हाला दाखवते, आत जायला अलाउड नाही पण तरी पण थोडस करते. इथं बघू शकता, हा बोर्ड पहिल्यापासून आहे. आणि पहिल्यापासून इथं सुविचार वगैरे लिहिले जातात. पहिल्यापासून हा बोर्ड पहिल्यापासून आहे. इथं सुविचार असायचा म्हणजे अरे बापरे, सेम परशी बिरशी सगळे असं म्हणजे आठवणी ताज्या झाल्यात माझ्या. इथं आमचे काय असायचं माहितीये का, तिथं आमच्या एमडी सरांचं ऑफिस असायचं, इथं कॉम्प्युटरचं हे असायचं, आणि इथं 10वी भरायची आणि इथं 9वी भरायची, असं होतं आमचं. 9वी 10वी कायम म्हणजे नाही का शिक्षकांच्या नजरेसमोर असावी, शिक्षणाचे अभ्यास करायला, त्याच्यामुळे खाली असं. आता खाली इथंच भरतो ना वर्ग. 12वी. प्रोजेक्टर आहे. आणि इथं बघू शकता वरती सायन्स नाही ना ग, सायन्स आणि आर्ट दोन्ही पण आहे ना. आणि खूप छान सुधारणा केली. आमच्या टायमाला सायन्स असतं तर मी इथंच केलं असतं 11-12वी, मला तर वाटते. कारण ही शाळा सोडू वाटत नव्हती, कारण खूप भारी वाटते. आणि हे मेन गावात असून किती भारी वाटते बघू शकता, एकदम शांतता. आम्ही आतून तिथून गेट मधून एंट्री केली ना, तेव्हा तर आम्हाला खूप असं शांत वाटत होतं, एकदम शांत. आता पण शांत, आम्ही दोघीच बडबड करतोय. आणि अशी होती आमची शाळा. तर ह्या शाळेने खूप काय दिले. ह्या शाळेमुळे आम्हाला खूप चांगले पर्सेंटेज पडले किंवा शिक्षण खूप छान होतं इथं. कारण आमची पिढी पूर्ण शिकली, याचा विचार करा की ह्या शाळेमध्ये किती छान छान शिक्षण केले. किंवा माझ्यानंतर माझ्या बहिणीची मुलगी सुद्धा इथे शिक्षणाला आहे. त्याच्यामुळे खूप छान शाळा आहे. आणि प्लस पॉईंट हे होता की तिकडची शाळा इकडे चांगली असल्यामुळे मी तिकडून इकडं तिला आणलं, इथे शाळेला टाकले. आणि खरंच खूप छान आहे, शिक्षण छान होते. शिक्षिका मॅडम सुद्धा छान होत्या सगळ्या. आणि फॅमिली सारखं होतं. ज्यांना या शाळेने ना खूप काही दिले, म्हणजे ज्यांना परिस्थिती नाही 9वी 10वीला पुस्तकं घ्यायची, तरी सुद्धा ह्या सरांनी इथं पुस्तकं दिलेत. त्याच्यामुळे ह्यांचा खूप म्हणजे शिक्षण पुढे जाण्याचा किंवा पुढे मी आता एवढा जॉब करते, सगळं करते, ह्यात खूप ह्यांचा पण सगळ्यांचा हात आहे. मॅडमचा, शिक्षकाचा किंवा मुख्याध्यापकाचा वगैरे. त्याच्यामुळे ही शाळा खूप भारी वाटते आत्ता पण मला. आणि ह्या शाळेला नावं ठेवण्यासारखं असं काहीच नाहीये. त्याच्यामुळे मला ही शाळा खूप आवडते. म्हणून म्हणलं तुमच्यापर्यंत ही शाळा पोहोचवावी. कारण आपल्या गावाकडची पण लोक खूप छान, खूप खूप जण व्हिडिओ बघतात. त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ आणलाय. आणि लोकांना पण बघायचं होतं की मी कुठपर्यंत 10वीचं शिक्षण केलंय किंवा मी कोणत्या गावचे, खूप कमेंट करतात. त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ आणलेला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आमच्या शाळेचा, मी 10वी पर्यंत शिक्षण इथे केले, सोनन गावामध्ये. आणि भारी वाटते, आमच्या पूर्ण पिढीने शिक्षण इथं झालंय, हे बघू शकता. त्याच्यामुळे भारी वाटते इथं. चला, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. बाय.